आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। समन्वयातून उत्तम काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। सूत्रांची माहिती। शिरसाट मिसाळ वादावर अखेर पडदा। मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका। शिरसाटांच्या परवानगीची आवश्यकता असल्याचं वाटत नाही, माधुरी मिसाळ यांचं विधान। माधुरी मिसाळ आणि माझ्यात वाद नाही, सहकारी म्हणून सूचना केली। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। शिरसाट मुंबईवरून थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना। मी एक माझी सहकारी म्हणून ते चांगले काम करतात, माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाहीये किंवा याबद्दलचं आमच्यामध्ये काहीतरी आता महायुतीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही। मंत्री शिरसाट मिसाळ वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। त्या बाबतीत तपासून घेऊन योग्य ती कारवाई होईल। सगळे मंत्री टीम म्हणून काम करत असल्याचंही वक्तव्य। मी त्या बाबतीमध्ये तपासून घेतो। आम्ही सगळे मंत्री सगळी एक टीम आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज करतोय, एक टीम म्हणून काम करतोय। त्यामुळे ही माहिती घेऊन त्यामध्ये जे काही योग्य आहे ते होईल। संजय शिरसाटांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत। माधुरी मिसाळ मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय बैठक घेणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। बघा, हे सरळ सरळ संकेत आहेत की संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही। माझा रोष आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांसह त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवरही आमदार शरद सोनवणेंचं स्पष्टीकरण। तुमचा रोष संबंधित अधिकाऱ्यांवर का मंत्र्यावर आहे? मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, 100% रोष अधिकाऱ्यांवर, परंतु पाठीशी घातलं तर मंत्र्यांवर सुद्धा। पक्षांतर बंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शरद सोनवणेंना नोटीस। विजय कुऱ्हाडेंची नार्वेकरांकडे तक्रार। सोनवणेंचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी। महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार का येतं? प्रफुल्ल लोढाकडे कोणते पुरावे? एकनाथ खडसेंचे सवाल। मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी लावण्यासह खडसेंची महाजनांना 5 आव्हानं। गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं, हा माझ्या समोरचा मूळ प्रश्न आहे। पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे। मंगेश चव्हाणांनी आरोपांचे पुरावे द्यावे, राजकारण सोडेल। चारित्र्यावरून टीका केल्यानं एकनाथ खडसेंचं आव्हान। अनेक महिलांशी अनैतिक संबंधांचे आरोप फेटाळले। मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ते समाजासमोर दाखवा। गप्पा काय मारता, समाजासमोर दाखवा। मी राजकारणातून निवृत्त होईल, एक शब्द काढणार नाही।